नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मार्च महिना सुरू झाला आहे आणि उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवू लागला आहे। हवामान खात्यानुसार सोलापूरमध्ये तर पारा फार 38 डिग्री पर्यंत गेला आहे। अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे। पण अशा परिस्थितीतही खचून न जाता कमी पाण्यात आणि कडक उन्हात येणारी ही 5 नगदी पिके मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण प्रत्येक पिकाचे गणित मांडणार आहोत। पहिले पीक म्हणजे कोथिंबीर। मित्रांनो, उन्हाळ्यात सर्वात जास्त भाव खाणारे पीक म्हणजे कोथिंबीर। हे पीक केवळ 35 ते 45 दिवसात काढणीला येतं। उन्हाळ्यासाठी फुले, सुरुची किंवा वैशाली यासारखी वाणे निवडा, जी लवकर फुलोऱ्यावर येत नाहीत। उन्हाळ्यात बाष्पीभवन जास्त होते, त्यामुळे तुषार सिंचनाचा वापर करणे फायदेशीर ठरते। मर रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया नक्की करा। उन्हाळ्यात लग्न सराई असल्याने एका जोडीला 20 ते 30 रुपये भाव सहज मिळतो, म्हणजे एका एकरात लाखोचे उत्पन्न शक्य आहे। दुसरे पीक म्हणजे मूग आणि उडीद। कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारे हे पीक म्हणजे मूग आणि उडीद। हे पीक 60 ते 70 दिवसात तयार होते। उन्हाळ्यात पावसाची भीती कमी असल्याने दर्जेदार उत्पन्न मिळते। या पिकाच्या मुळावर गाठी असतात, ज्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते आणि पुढच्या पिकासाठी जमीन सुपीक होते। केवळ 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात। तिसरे पीक म्हणजे उन्हाळी बाजरी। जर तुमच्याकडे मध्यम जमीन असेल तर उन्हाळी बाजरी ही उत्तम पर्याय आहे। बाजरी हे पीक कडक उन्हातही जोमाने वाढते। उन्हाळी बाजरीची गुणवत्ता पावसाळी बाजरीपेक्षा चांगली असते, त्यामुळे बाजारात भाव जास्त मिळतो। तसेच जनावरांसाठी चांगल्या दर्जाचा कडबा होतो। चौथे पीक म्हणजे चारा पिके। उन्हाळ्यात सर्वात जास्त टंचाई कशाची असेल तर ती म्हणजे चाऱ्याची। मे महिन्यात चाऱ्याचे भाव गगनाला भिडतात। अशा वेळी तुम्ही मक्का किंवा कडवळ लावला तर तुम्हाला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी मिळेल। ठिबक सिंचनावर तुम्ही हे पीक अगदी कमी पाण्यात घेऊ शकता। पाचवे पीक म्हणजे भाजीपाला। दररोजचे उत्पन्न देणारी पिके म्हणजे भेंडी आणि गवार। गवार आणि भेंडी ही पिके उन्हाळ्यातील कडक उन्हातही तग धरतात। तर तुम्ही दर आठवड्याला थोड्या क्षेत्रावर लागवड केली तर तुम्हाला मे महिन्यापर्यंत सतत उत्पन्न मिळत राहील। उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे भाव दुप्पट मिळतात। मित्रांनो, पीक कोणते असो, उन्हाळ्यात तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल। शक्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पाणी द्या, जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल। जर तुम्ही बेडवर लागवड करत असाल तर मल्चिंग पेपरचा वापर करा, ज्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील। काढणीला आलेल्या पिकाची उष्णतेपासून काळजी घ्या। तर शेतकरी मित्रांनो, हे होते उन्हाळ्यातील कमी पाण्यात येणारे 5 नफा देणारे पर्याय। तुम्हाला यातील कोणत्या पिकाबद्दल सविस्तर माहिती हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।